नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पुणे अपघाताबद्दलची एक बातमी आहे. एका बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी पोलिसांपासून प्रशासनातले अधिकारी ते डॉक्टर सुद्धा पैशांसाठी कसे नतमस्तक झाले ते आता समोर येत आहे. दारू पिऊन असताना सुद्धा ससूनच्या डॉक्टरांनी आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये 3 लाखात फेरफार केली. पाहूया. पुण्याच्या अपघात प्रकरणात डोकं चक्रावून टाकेल असे कट रचण्यात आले. ज्या अल्पवयीन वेदांतनं दारू पिऊन अनीस अवधिया आणि अश्विनी कोस्टाला जागीच चिरडून मारलं, त्याच वेदांचं ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयात बदलण्यात आलं. वेदांचं ब्लड सॅम्पल डस्टबिनमध्ये टाकून त्याच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल चाचणीसाठी पाठवलं गेलं आणि निगेटिव्ह रिपोर्ट दिला. आणि ही हेराफेरी करणारे आहेत ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर. या दोघांनाही आता पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 19 मे रोजी रविवारी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास दारू पिऊन आरोपी वेदांत अग्रवालनं अनीस अवधिया आणि अश्विनी कोस्टाला चिरडलं. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये सकाळी 11 वाजता वेदांत अग्रवालचं ब्लड सॅम्पल घेतलं गेलं. त्याचवेळी आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालने ससूनच्या डॉक्टर अजय तावरेंशी संपर्क साधला. डॉक्टर अजय तावरेंच्या सांगण्यानुसार डॉक्टर श्रीहरी हळनोरनं ब्लड सॅम्पल बदलून दुसऱ्याच व्यक्तीचं सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवलं. त्यानुसार आरोपी वेदांतनं मद्यप्राशन केलं नसल्याचा रिपोर्ट ससूनच्या डॉक्टरांनी दिला. पण पोलिसांनी दुसऱ्या सरकारी रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीचं दुसरं ब्लड सॅम्पल घेतलं होतं. ससूनमधील ब्लड सॅम्पल वेदांच्या वडिलांच्या ब्लड सॅम्पलशी मॅच झालं नाही, पण दुसऱ्यांदा घेतलेलं सॅम्पल मात्र मॅच झालं आणि इथंच ब्लड सॅम्पलमधली हेराफेरी पोलिसांनी पकडली. एक क्रिमिनल कॉन्स्पिरेसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती. जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली. एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली. अपघाताच्या दिवशी आणि वेदांचं ब्लड सॅम्पल घेतले त्या दिवशी रविवार असल्यानं फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरेंनी फोनवरून डॉक्टर हळनोरला ब्लड सॅम्पल बदलण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी डॉक्टर श्रीहरी हळनोरनं 3 लाख रुपयांची लाच घेऊन ब्लड सॅम्पल बदलल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. डॉक्टर अजय तावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे. त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. जुवेनाईल एक्यूजचे वडिलांचे डॉक्टर तावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे. ससूनच्या डॉक्टर तावरेंना अटक होताच पुन्हा अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंचं पत्रही पुढे आलंय. सुनील टिंगरेंच्याच पत्रानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी डॉक्टर अजय तावरेंकडे ससून वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला. मात्र गेल्याच महिन्यात उंदीर चावून एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्या प्रकरणात तावरेंची अधीक्षक पदावरून उचलबांगडी झाली. पण त्याआधी टिंगरेंच्या पत्रावर डॉक्टर तावरेंची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करताना मंत्री मुश्रीफांनी शेरा लिहिताना म्हटलंय की विनंतीप्रमाणे अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा. नियमाप्रमाणे प्रोफेसर असण्याची आवश्यकता आहे असे समजते. सध्या ज्यांच्याकडे कार्यभार आहे ते निकष पूर्ण करत नाहीत. अपघातानंतरही आमदार सुनील टिंगरेंना आरोपीच्या वडील विशाल अग्रवालांनी फोन केला होता. त्यानंतर टिंगरे येरवडा पोलीस स्टेशनमध्येही आले होते. विरोधकांनी त्यांच्यावर पोलिसांवर दबाव टाकल्याचाही आरोप केलाय. आता नियुक्ती संदर्भात पत्र समोर आल्यानंतर धंगेकरांनी मंत्री मुश्रीफांचा राजीनामा मागितलाय. त्यांनी अजय तावरेंना ज्या पद्धतीच्या खुर्चीवर बसवलं त्याला संरक्षण दिलं आणि असं मुस्लिमांना वर्षभरामध्ये पुणेकरांची तळमळ आणि पुणेकर हे कळत नव्हतं. आज त्यांनी राजीनामा दिला. रवींद्र धंगेकर हे पुण्याचे एक आमदार आहेत आणि मला वाटतं त्यांना स्टंट करण्याची सवय लागलेली आहे. त्यांनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी. मी आत्ताच मुलाखत दिली आणि सांगितलं की 2 दिवसाच्या आत तुम्ही माफी मागा. मी बदनामीचा दावा दाखल करेन जर माफी मागितली नाही तर. आता मला सांगा, धंगेकरनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी, त्यांनी माहिती घ्यावी
आणि येणाऱ्या या लोकसभेत त्यांचा पराभव होणार आहे त्यांना माहिती झाल्यामुळं विनाकारण स्टंटबाजी करत असावेत असं माझं आता मत झालेलं आहे. दुसरा माझे मोबाईल आणि त्या दोन्ही डॉक्टरी मोबाईल तात्काळ पोलिसांनी घ्यावेत आणि CDR तपासून माहिती त्यांना द्यावी. आश्रम मुस्लिम जे आरोप केले दंगेकरांनी माफी मागाव ते ज्येष्ठ मी त्यांच्या पाया पडायला जातो. पण एक आठ आहे की पुण्यातली पब संस्कृती संपली पाहिजे. पुणेकरांच्या वतीने मी त्यांच्या पाया पडायला बी तयार. आबरू नुकसान दावा दाखल करून आबरू नुकसान दावा दाखल केला तर माझ्याकडे काय मिळणार आहे. मला त्यांनी तुरुंगात टाकलं तरी काय हरकत नाही. माझ्याकडे पैसे नाही तर तुम्ही आरोपावर निश्चित आहात. मी आरोपावर निश्चित आहे. पण पब संस्कृती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आश्रम मुस्लिमांचे पाय धरायला मी पुण्यातून जातो. इकडे अंजली दमानी यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे बोट दाखवलंय. अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का आणि फोन केला असेल तर अजित पवारांचा राजीनामा घ्या अशी मागणी दमानी यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडे केली आहे. हा जो सगळी सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न. माझं सरळ सरळ विचारणा आहे CP पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काळ म्हणजे तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं. जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं. केला नसेल तर उत्तम, पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब आज राजीनामा घेतलाच पाहिजे. CMनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि फडणवीसांनी सुद्धा त्या अजित पवारांकडनं राजीनामा घेतला पाहिजे. एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेलं आहे तर आम्हाला ती बातमी आल्यावर आणि मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुणे आयुक्ताला सांगतो, पिंपरी चिंचवडचं असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो, कारण तेच प्रमुख आहेत. आम्ही काही खाली शिपायाला आणि PIला आणि APIला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही. मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला. एका रईस बापाच्या पोराला वाचवण्यासाठी पैसा फेको तमाशा देखो प्रमाणे प्रशासन बिल्डर अग्रवाल समोर सरेंडर झालं होतं. आता एक एक सत्य समोर येत आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.